सकाळची सुरुवात मोनूची दूध. चल सकाळची सुरुवात झाली आहे. मोनू महाराज दूध पितात. जोपर्यंत त्याला दूध भेटत नाही तोपर्यंत तो गावातच राहणार. त्याच्यासाठी पहिले त्याला दूध द्यावं लागतं. माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना हॅपी होली. चहा घेतल्याशिवाय बाकीची कामं होणार नाही. पहिले चहा. अद्रक टाकू चहामध्ये. सोफा कवर वगैरे सर्व खराब झालेले आहेत. धुवून काढू. सणासुदीचे दिवस आहे. काय करणार. धुवायला काढून घेऊ कवर वगैरे. सणाची तयारी. त्याच्यावर सर्व मोन्या बसतो. मोन्याने सर्व केस केलेत. अशी धूळ येते ना घरात. तशी धूळ बसली जाते. साफ करावं लागेल. धूळ गिरणी ना इथं. त्याच्यामुळे गिरणीचं पीठ पण उडलं जातं. फ्रीजवर खराब होतं फ्रीज. दुसरीकडे बसवाल तिकडं किचनमध्ये बोर्ड नाही आहे ना, त्यामुळे मग इथं बोर्ड बनवलेलं होतं. पहिले इथं किचन बनवलं होतं. आता ते स्टोरेज रूम झालं आहे. सर्व शेतीचं लागणारं सामान ठेवलं आहे. स्टोरेज रूम झालं आहे. मग तिकडं किचन बनवलं. इथं बोर्ड होतं म्हणून मग इथं फ्रीज लावलं आहे. धुणं चला घर झाडून घेऊ. आता घर साफ करून घेऊ. पाणी आणलं आहे 7-8 खेपा दुसऱ्याच्या घरून. वडिलांना आणून लागली पाणी थोडंसं. मी आणलं 7-8 खेपा. पाणीच नव्हतं राहिलं घरात. घरचं पाणी नसल्यामुळे वणवण करावं लागते. दुसऱ्याच्याकडून पाणी आणायला कसं तरी वाटतं, पण आता काही नाविलाजी. पाण्याशिवाय मजा नाही. घरचं पाणी ते घरचंच. दुसऱ्याच्याकडून किती आणलं ते पुरत नाही. चला आता धुणं धुवायचं आहे. नंतर बाकीचे काम पाहू. घरात साफसफाई करायचं काम चालू आहे. सारून घ्यायचं आहे आज सणानिमित्त. हे आता केलं आहे साफसफाई. दिसतं व्यवस्थित थोडंसं. आता इकडं करून घेऊ थोडी साफसफाई. पुसून घेऊ. गहू आणलेले होते ना, ते भरून ठेवले गोण्यामध्ये. पण त्या गोण्या पण अजून टाचलेले नाही आहे. तसेच पडलेले आहेत. कामच खूप चालू आहे त्यामुळे टाईम भेटत ना. मग घरामध्ये भरून ठेवले साफ करून. मी पुसून घेऊ. थोड्या पाण्यामध्ये सर्व साफसफाई करून घेऊ. भिजलेले हरभरे त्याची डाळ बनवायची आहे. सणासाठी डाळ पुरण करायला डाळ. सणानिमित्त घरी आहे म्हणून दळण करून ठेवले. चांगलं किती मोठ करून ठेव. 2-3 पाहिलं म्हणजे आपल्याला पुन्हा करून ठेव ना. मग आता पुन्हा गहू ते कांदे काढायला बिलगल्यावर पुन्हा कसं सगळं 15 दिवस कांदे काढायला सुरुवात केल्यावर मग दळण करायला टाईम नाही मिळणार. तांदूळ निसून ठेवलेत. घरी असले म्हणजे असे सर्व काम करून ठेवावं लागतात. हरभऱ्याची डाळ तयार करणं चालू आहे. अशी डाळ तू तर खाऊ राहिली. चाललं ते चालू. भरडकीवरती भरडून हरभऱ्याची डाळ तयार करणं काम चालू आहे. मग ती उपणून साफ करून घ्यायची डाळ. करा नीट करा. डाळ दळायला टाकू. हरभरे भरडायचं काम चालू आहे. डाळ संपली घरातली. होळी निमित्त आज बनवायची आहे बटाटे आणि मटरची भाजी. टमाट्याची पेस्ट. कांदा लसूण अद्रकची पेस्ट बनवली आहे. वाटाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, बटाटे शिजवून घेतले आहेत आणि पुडीसाठी पीठ मळायचं काम चालू आहे.
पुड्या बी आपल्या तयार आहे इकडे. कुडाई पापड पुडी तळणं झाली. भाजी झालेली आहे आपली. गुळाची लापशी तयार करायची, त्यासाठी रवा भाजून घेतलेला आहे. पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ. गूळ चांगला पगळून घ्यायचा आहे, त्याच्या गठ्ठा जाणे राहिलं पाहिजे. पगळा आहे त्यामध्ये आपण रवा टाकून घेऊ. आता चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ रवा. त्यावरती अजून थोडंसं तूप टाकून घेऊ. आपले निवद तयार झाले. होलिका मातेला निवद दाखवून येऊ. महादेवाचं मंदिर आहे घराशेजारीच, तिथे होलिका पेटवलेली असते. चला महादेवाचं दर्शन पण घेऊन येऊ. हर महादेव. कुत्र्याची आज मजा झाली आहे निवद खाण्याची. होलिका मातेचा अंगारा घेऊन जाऊ, जनावरांना लावू, घरात पण टाकू, चांगला असतो अंगारा. आज जेवणामध्ये बनवली आहे बटाटे आणि वाटाण्याची भाजी, पुडी, गुळाचा शिरा आणि कुडाई पापड. या सर्वांनी जेवण करायला. हॅपी होली सर्वांना.